आणि आता बातमी सुशील कुमार शिंदेंची। भाजपकडून आपल्याला ऑफर असल्याचा दावा शिंदेंनी केला आणि काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली। अर्थात आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं सुशील कुमारांनी स्पष्ट केलं। मात्र सोलापूरवरून भाजपची खेळी नेमकी काय पाहूया। अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केला। भाजपनं मला आणि प्रणिती शिंदेंना ऑफर दिल्याचं सुशील कुमार शिंदे म्हणाले। मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिंदेंचा हा दावा फेटाळून लावला। अशी कुठलीही ऑफर दिलेली नाही असं बावनकुळे म्हणाले आणि त्यानंतर पुन्हा सुशील कुमार शिंदे ऑफरच्या वक्तव्यावरून ठाम आहेत। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये होतं आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वापरणार? शक्य नाही। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातनं आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे। भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशील कुमारजीला दिली नाही आहे। मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे, तर मी जास्त काय सांगत नाही। काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणाने, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही। सुशील कुमार शिंदेनं ऑफर दिली नाही असं बावनकुळे सांगतायत खरं, पण त्याचवेळी मोदींच्या नेतृत्वात भाजपचा झेंडा कोणी हाती घेऊ इच्छित असेल तर त्यांना नाही म्हणणार नाही असंही बावनकुळे म्हणाले। अर्थात यामागे सोलापुरातलं राजकीय समीकरणही समजून घेतलं पाहिजे। सुशील कुमार शिंदे गेल्या 2 टर्ममध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपकडूनच पराभूत झाले। 2014 मध्ये भाजपच्या शरद बनसोडेंकडून 1,49,000 मतांनी शिंदे पराभूत झाले। 2019ला भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींकडून 1,58,000 मतांनी सुशील कुमार शिंदेंचा पराभव झाला। आता इथे भाजपकडून पुन्हा जयसिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही, कारण त्यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद कोर्टात आहे। त्यामुळे सुशील कुमार शिंदे जर भाजपमध्ये आले तर त्यांच्या कन्या प्रणिती शिंदेंना लोकसभेला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी भाजपची रणनीती असावी। कोणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल, कोणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे। कुणालाही कोणी फक्त एकच प्रश्न आहे, कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही, कुठलीही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही, कुणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदारकी घ्या, आमदार घ्या, मग पक्षाचे असं म्हणणार नाही। पण एकच आहे, मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्याला आम्ही नाही म्हणणार नाही। ऑफर गेल्याशिवाय ते खोटं बोलू शकत नाही। त्यांच्याकडे ऑफर गेली, त्यांनी सांगितलं नाव उघड करायच्या वेळेस करतील, पण त्यांचं रक्त, त्यांचा DNA हा काँग्रेसचा आहे। ते चुकीच्या ठिकाणी हात घातलेत आणि स्वतःचे हात होरपडून घेतलेत असं माझं मत आहे। सुशील कुमार शिंदेंची कन्या प्रणिती सोलापूर मध्य मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार आहे। 2009, 2014 आणि 2019 मध्ये प्रणिती शिंदे निवडून आल्यात। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीत सोलापूर मध्यची जागा शिवसेनेला सुटली होती आणि इथून दिलीप माने शिवसेनेकडून लढले, पण आता दिलीप माने ठाकरे गटात आहेत, त्यामुळे या जागेवर भाजपचाही दावा आहे। 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची इन्कमिंग झाली होती। आतापर्यंत काँग्रेसचे मोठे नेते जर बघितले तर राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून भाजपात आले, आता मंत्री आहेत। नारायण राणे, नितेश राणे, हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेतलं। कालिदास कोळंबकर, अमरीश पटेल, कृपाशंकर सिंह, प्रताप पाटील चिखलीकर, जयकुमार गोरे, आशिष देशमुख यासारख्या नेत्यांची मोठी यादी आहे। आता लोकसभा निवडणूक मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, त्यानंतर भाजपचे नेते दावा करतायत
त्याप्रमाणे 2019 प्रमाणेच इन्कमिंगची झलक दिसू शकते. सोलापूरहून सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.